सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ. स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामींचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. उद्या 29 मार्च 2026 रविवार दिवशी कामदा एकादशी आलेली आहे. बघा, नवीन वर्षाची पहिली एकादशी म्हणजे कामदा एकादशी. चैत्र शुक्ल एकादशी म्हणजेच कामदा एकादशी. अतिशय शुभ दिवस आहे. एकादशी महिन्यातून दोनदा येते, एक शुक्ल एकादशी तर एक कृष्ण एकादशी. काही लोक वर्षातून 2 एकादशीला उपवास करतात, एक आषाढी एकादशीला आणि दुसरा कार्तिकी एकादशीला. काही जण तर दर 15 दिवसाला एकादशीला उपवास व्रत करतात. ज्यांची तब्येत अतिशय चांगली आहे अशांनी ठीक आहे, जरूर उपवास करा. पण आधी तुम्ही उपवास केलेला आहे दर 15 दिवसाच्या एकादशीला आणि आता नसेल तुम्हाला जमत तर मग तब्येत सांभाळून आपण उपवास मर्जीनुसार करायचा आहे. आपल्या विठू माऊलीला मनाने पूजायचं आहे. त्रास घेऊन अजिबात पूजू नका. आपल्या लेकरांना त्रास झालेला आपल्या विठू माऊलीला रुक्मिणी मातेला आवडत नाही. तर ज्यांना उपवास जमतो ना त्यांनी आवर्जून उपवास करा. आता ज्यांचे गोळ्या औषधं चालू आहे, काही वेळा लहान लेकरं असतात पाठीमागे, नाही जमत तर मग कामाच्या व्यापात वगैरे नाही जमत तुम्हाला उपवास, तर तुम्ही फक्त सेवा केली ना तरीही चालेल. एकादशीला रविवार आलेला आहे. सूर्योदयाच्या आधी उठायचं आहे आणि स्नान करताना आंघोळीच्या पाण्यात किमान एक तुळशीचं पान टाकायचं आहे आणि चिमूटभर हळद टाका. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः मंत्र जपायचा आहे. आणि आंघोळीचा उपाय अगदी लहान मुलांपासून मोठ्या व्यक्तींपर्यंत तुम्ही करू शकता. कामदा एकादशी रविवारी आलेली आहे, तर आदल्या दिवशी तुळस तोडून ठेवा किंवा फुलवाल्या दादांकडून तुम्ही विकत आणली तरीही चालेल. चुकून सुद्धा वर्षाच्या पहिल्या एकादशीला दारातली अंगणातली तुळस तोडू नका. आधीच तोडून ठेवा, तयारी आधीच करून ठेवा, कारण एकादशीला आपल्याला बाळकृष्णाच्या मूर्तीला, विठू माऊलीला, रुक्मिणी मातेला तुळस तर अर्पण करायचीच आहे. एकादशी तुळशीशिवाय पूर्ण होऊ शकत नाही, म्हणजे आपली सेवा पूर्ण होऊ शकत नाही. तर आधीच तुळशीची व्यवस्था करून ठेवायची आहे. आणि आंघोळीनंतर सूर्यनारायणाला अर्घ द्यायचा आहे. छान असं तांब्याभर पाणी घ्यायचं आहे, त्यात एखादं फूल टाकायचं आहे, चिमूटभर हळदी कुंकू टाका, 4 अक्षतांचे दाणे टाका आणि सूर्यनारायणाला अर्घ द्यायचा आहे. एखादी कुंडी खाली ठेवून घेतली झाडाची, म्हणजे आपोआप ते पाणी त्या कुंडीत पडेल आणि आपण जे सूर्याला अर्घ देतो ते पाणी ओलांडणं वगैरे सुद्धा या गोष्टी होणार नाही. तर आवर्जून सूर्यनारायणाला अर्घ द्या, नमस्कार करा, मनातली इच्छा बोला आणि मग आपल्याला देवघरातील देवांना छान असं पंचामृताने दुधाने अभिषेक करायचा आहे. देवघरात विठू माऊली रुक्मिणी मातेची मूर्ती असेलच किंवा बाळकृष्णाची तर मूर्ती प्रत्येकाच्या देवघरात असतेच. असं कुठलं घर नाही, देवघर नाही ज्यात बाळकृष्णाची मूर्ती नाही. तर आवर्जून दुधाने पंचामृताने अभिषेक करायचा आहे आणि नंतर देवांना मूर्तीला पिवळा आसन असेल, कपडा असेल तुमच्याकडं, पिवळा कपडा अंथरून घ्या. नसेल लाल रंगाचा अंथरा, त्यावर थोडीशी तांदळाची रास करायची आहे. अख्खे तांदूळ घ्यायचे आहे रास करायला. त्यावर विठू माऊली रुक्मिणी मातेची मूर्ती स्थापन करायची आहे, बाळकृष्णाची मूर्ती स्थापन करायची आहे. एकादशीला आपण भात खात नाही, पण आपण खिरीचा नैवेद्य दाखवू शकतो देवांना. त्याचबरोबर तांदळाच्या राशीवर देवांची मूर्ती स्थापू शकतो. बघा, कामदा एकादशीचे व्रत केल्याने माणसाची सर्व पापे हरण होतात, सर्व पापातून मुक्तता मिळते आणि या जगात, या संसारात आपल्याला सर्व सुखांची प्राप्ती होते. लक्ष्मी नारायणांची प्राप्ती होते. लक्ष्मी प्राप्ती, धनप्राप्ती, ऐश्वर्यप्राप्ती, आरोग्यप्राप्ती होते आणि मृत्यूनंतर मोक्षाची सुद्धा प्राप्ती होते. म्हणून कामदा एकादशीचं व्रत खूप सुंदर आहे, जरूर करा. उपवास जमला तर आवर्जून करा, नाही जमलं सेवा तर आपण करू शकतो. छान अशी देवघरात देवांची पूजा करा, तांदळाच्या राशीवर देवांची स्थापना करा. जेवढी तुळशीपत्र असतील ना तेवढी तुळशीपत्र उजव्या हाताने देवांना अर्पित करायची आहे. अगदी अभिषेक करता आलं तुळशीच्या पानांचा, चांगली पानं बघून घ्यायची आहे, ताटलीत काढून ठेवा स्वच्छ आणि ती एक एक पान, तुळशीचं पान घेऊन ओम नमो भगवते वासुदेवाय नमः, ओम नमो भगवते वासुदेवाय नमः किंवा ओम
ह्रीं श्रीं लक्ष्मी वासुदेवाय नमः. पुन्हा सांगते, ओम ह्रीं श्रीं लक्ष्मी वासुदेवाय नमः. म्हणजे साक्षात लक्ष्मी नारायणांचा एकत्रित आपण मंत्र जपत जपत आपण देवांना तुळशीपत्र अर्पण करायचं आहे. सुंदर सेवा आहे. एक जरी तुळशीपत्र असेल ना तर कामदा एकादशीला रविवारी आवर्जून अर्पण करा. उजव्या हातात ते तुळशीपत्र घ्या, किमान 21 वेळा मंत्र जपा आणि देवांना तुळस अर्पण करायची आहे. देवांना या दिवशी लाल पिवळी फुले अर्पण करायची आहे. तुळशी पत्र अर्पण करायचं आहे. एकादशीला किंवा दुसऱ्या दिवशी अन्नदान करायचं आहे. बघा, एखाद्या गरीबाला खाऊ घालून तृप्त करता आलं तुम्हाला तर जरूर करा. रविवार आलेला आहे, मंदिरात जाता आलं तुम्हाला, एखादा गरीब व्यक्ती दिसला तर त्याला खायला प्यायला द्यायचं आहे. अन्नदान सर्वात श्रेष्ठ दान आहे. पैसे दान करण्यापेक्षा एखाद्याला पोट भरेल एवढं अन्नदान करा. आता बघा, उन्हाळा सुरू आहे, तुम्ही पाण्याचं दान करू शकता. चप्पल, छत्री असं दान तुम्हाला जसं जमेल ना. तुमची 7 जन्मांची गरिबी निघून जाईल. देव कुठल्या ना कुठल्या मार्गाने धन दौलत देतच राहील तुम्हाला. म्हणून एकादशीच्या दिवशी ही सुंदर सेवा सुद्धा करा. देवघरात तर देवांची सेवा करू, पण आपण जेव्हा मंदिरात जाल ना, घराजवळ स्वामींचं मंदिर असेल तरी चालेल, तिथं जाऊन दर्शन घ्यायचं आहे. देवांना पिवळी फुलं, पिवळ्या रंगाची मिठाई, पिवळ्या रंगाची केळी असं जरूर म्हणजे देवांना नैवेद्य अर्पण करायचं आहे. आणि मंदिराबाहेर एखादा गोरगरीब असेल ना तर त्याला खायला प्यायला दान करा. चप्पल, छत्री, पिण्याचं पाणी, पिण्याचा माठ दान करता आला तुम्हाला एखाद्या ठिकाणी तर आवर्जून दान करा. सुंदर दान आहे आणि इतकं भरभरून आपल्याला फळ मिळेल की तुम्हीच म्हणाल की खरंच या एकादशीचं भरभरून आपल्याला फळ मिळालेलं आहे. प्रत्येक क्षणी आपल्या मुखात या दिवशी विठू माऊली रुक्मिणी मातेचं नामस्मरण करा. आपल्या बाळकृष्णाचं नामस्मरण करायचं आहे. कामदा एकादशीला मनापासून आपल्या विठू माऊली रुक्मिणी मातेकडं आपल्या बाळकृष्णाच्या मूर्तीजवळ जेव्हा तुम्ही पूजा करून बसाल शांततेत, मनातील जी काही कामना मनोकामना असेल ना, मनापासून देवांना सांगा, मनापासून देवांजवळ बोला. प्रत्येक शब्द विठू माऊली झेलून घेतील, पूर्ण करतील आपला शब्द. तुम्ही जर संतान प्राप्तीसाठी खूपच प्रयत्न करत असाल, लक्ष्मी प्राप्तीसाठी प्रयत्न करत असाल तर कामदा एकादशीला विठू माऊलीला साकडं घाला. पुढच्या कामदा एकादशीपर्यंत तुमचं घर गोकुळ झालेलं असेल. बघा, तुमचा प्रत्येक शब्द कामदा एकादशीला भगवान श्री हरी विष्णू जरूर झेलून घेतील आणि तुमची सर्व मनोकामना. कामदा एकादशी कशाला म्हणतात तर मनोकामनापूर्तीसाठी जी व्यक्ती साकडं घालते देवांना त्याच एकादशीला कामदा एकादशी म्हणून आपण ओळखत असतो. तर कामदा एकादशीला जे मागणं आहे ना तुमच्याकडं मनापासून, हृदयापासून, पण कुणाच विषयी मनात द्वेष नको, कुणाचं हे व्हायला हवं, वाईट व्हायला हवं, अशा हेतूने जर आपण देवांकडं मागत आहोत ना तर आपली कामना पूर्ण होणार नाही. कुणाच विषयी मनात द्वेष ठेवू नका. कुणी कितीही मोठा शत्रू तुम्हाला त्रास देऊ द्या, फक्त त्याच्याविषयी सुद्धा देवांकडे चांगलं बोला. बघा, तुमची मनोकामना पूर्ती झालीच म्हणून समजा. बघा, कुणी कितीही वाईट वागू द्या, आपल्या देवाला सगळं कळत असतं. कर्माचा हिशोब इथंच द्यावा लागतो. आज तुम्हाला रडवत असेल, उद्या तो रडवणार आहे. तो जे टोमणे मारतोय एक दिवस ते टोमणे त्यालाच लागणार आहे. म्हणून तुम्ही कोणाच विषयी काही बोलू नका. खऱ्या मनाने विठू माऊलीकडं साकडं घालायचं आहे. बघा, लवकरात लवकर तुमची कामना जरूर पूर्ण होणार आहे. म्हणून मनापासून, हृदयापासून रविवारी कामदा एकादशीला जरूर आवर्जून तुमची इच्छा विठू माऊलीला, बाळकृष्णांना, आपल्या भगवान श्री हरी विष्णू माता लक्ष्मीला जरूर बोलायचं आहे. या दिवशी महिलांनो, रविवारी कामदा एकादशीला देवघरात माता लक्ष्मीची मूर्ती असेल, श्रीयंत्र असेल, तुमच्या कुलस्वामिनीचा टाक असेल, आवर्जून कुंकुमार्चन जरूर करायचं आहे. 11 वेळा करा, 21 वेळा करा, पण ओम श्रीं नमः या मंत्राचा जप करा आणि माता लक्ष्मीच्या मूर्तीवर कुंकुमार्चन जरूर करा. आपण भगवान श्री हरी विष्णूंची सेवा करत आहोत. माता लक्ष्मीच्या सेवेशिवाय ती सेवा पूर्ण होऊ शकत नाही. आणि जिथं माता लक्ष्मीची सेवा करतो आणि भगवान विष्णूची सेवा जर होत नसेल तर माता लक्ष्मी प्रसन्न होत नाही. म्हणून एकत्रित सेवा करायची आहे. भगवान श्री हरी विष्णूंची पण सेवा करा,
माता लक्ष्मीची सुद्धा सेवा करा. आणि या दिवशी महिलांनो लवकर उठून आंघोळीनंतर जशी आपण सूर्यनारायणांची सेवा करणार आहोत ना, तसंच घरात दारात अंगणात तुळस लावलेलीच असते, तर तुळशीची सुद्धा सेवा करा. चमचाभर दूध अर्पण करायचं आहे, चिमूटभर हळद अर्पण करा. कामदा एकादशीला मनातली कामना बोलून तुळशी मातेला सुद्धा हळदी कुंकू फुलं अक्षता वाहून ओम नमो भगवते वासुदेवाय नमः 21 वेळा मंत्र जपा. तुमच्या मनातील मनोकामना बोला आणि नमस्कार करा, दंडवत घाला. नमस्कार करा तुळशी मातेसमोर. भगवान श्री हरी विष्णूंचं नामस्मरण करून बघा, लक्ष्मी पावलीच समजा तुम्हाला. तुमच्या घरातलं सर्व दुःख दारिद्र्य दूर होईल आणि तुमच्या सर्व मनोकामना जरूर पूर्ण करतील. साक्षात लक्ष्मी नारायण येतील आणि तुमच्या इच्छा पूर्ण करतील. म्हणून या दिवशी तुळशी मातेची सुद्धा सेवा करा, लक्ष्मी नारायणांची सेवा करा. घरात विष्णू सहस्त्र नामावली सकाळी किंवा संध्याकाळी तुम्ही यूट्यूबवर ऐकला, श्रवण केलं तरीही चालेल. आता तुमचं पाठ आहे, आवर्जून देवघराजवळ बसा. दिवा अगरबत्ती एक दिवा तर आपण अखंड कामदा एकादशीला प्रत्येक महिलांनी दादांनी आपल्या देवघरात एक अखंड दिवा लावून ठेवा. तेलाचा लावा, तुपाचा लावा, नियम नाही. त्या दिव्यात थोडीशी चिमूटभर हळद टाकायची आहे, आवर्जून टाका. सोन्यासारखं भाग्य तेजस्वी होणार आहे मुलाबाळांचं आणि आपलं सुद्धा. तर आवर्जून चिमूटभर हळद टाका, 2 लवंग टाका, 1 कापराचा तुकडा टाका. आपल्या दिव्याखाली काहीतरी आसन म्हणजे एखादी ताटली ठेवा किंवा थोडीशी तांदळाची फुलांची रास जरी केली चालेल, त्यावर दिवा ठेवायचा आहे. दिव्याची हळदी कुंकू फुलं वाहून पूजा करा आणि तुमची कामना बोलून, मनातली इच्छा बोलून मग दिवा प्रज्वलित करायचा आहे. लक्ष्मी नारायणांचा मंत्र जपा आणि दिवा प्रज्वलित करायचा आहे. दिव्याच्या साक्षीने घरात देवघरात लक्ष्मी नारायणांची सेवा करायची आहे. म्हणून सकाळी सहज महिलांनो कामदा एकादशीला असा एक अखंड दिवा जरूर लावून ठेवा. जास्तीचं तेल तूप टाकून ठेवायचं आहे, म्हणजे दिवा एक दिवस तरी पूर्ण चालू राहील. बघा, देवांची सेवा करत आहोत, दिव्याच्या साक्षीनेच करायची आहे. त्याचबरोबर मुख्य दाराशी सुद्धा दोन्ही वेळेला जमलं तर दोन्ही वेळेला कामदा एकादशीला माता लक्ष्मीच्या स्वागतासाठी दिवे लावून ठेवा. नाही जमलं किमान संध्याकाळी तरी जरूर लावा. देवांना गुळाचा नैवेद्य दाखवा किंवा तुम्ही खीर वगैरे बनवलेली असेल, शिरा बनवलेला असेल, केळीचा नैवेद्य दाखवू शकता. त्यावर सुद्धा एक तुळशीपत्र जरूर ठेवायचं आहे. भगवान श्री हरी विष्णू नैवेद्य तेव्हा स्वीकारतात जेव्हा त्यावर एक आपण तुळशीपत्र ठेवत असतो, त्याशिवाय आपला नैवेद्य पूर्णत्वात येत नाही. म्हणून एक तुळशीचं पान, जरी गुळाचा नैवेद्य दाखवाल किंवा फळांचा, त्यावर एक तुळशीचं पान ठेवायचं आहे. घराजवळ जर एखादं पिंपळाचं झाड भेटलं महिलांनो दादांनो, भेटलं काय असेलच बघा, शोधा. पिंपळाचं झाड प्रत्येक ठिकाणी मिळून जाईल तुम्हाला. शोधलं तर देवसुद्धा भेटतो. पिंपळाचं झाड जरूर भेटेल तुम्हाला. तर बरोबर जाताना एक गाईच्या तुपाचा दिवा बरोबर घेऊन जायचा आहे. आता गाईच्या तुपाचा दिवा नसेल, जो दिवा असेल तुमच्याकडं, मग तेलाचा तुपाचा चालेल, पण दिवा घेऊन जायचा आहे. मातीची पंती असेल घेऊन जा बरोबर. एखादा गुळाचा खडा घेऊन जा. बाटलीत वगैरे तुम्ही पाणी घेऊन गेला, लांब राहत असाल तर, किंवा तांब्या भरून पाणी घेऊन जा. पिंपळाला थोडं पाणी अर्पण करायचं आहे. पिंपळाखाली एक दिवा लावा. लक्ष्मी नारायणांचा मंत्र जपा. एक दिवा तुमची कामना मनोकामना बोलून एक दिवा पिंपळाखाली लावा. एक गुळाचा खडा एखाद्या कागदावर किंवा पिंपळाच्या पानावर तिथं ठेवून द्यायचा आहे. जसे जसे पिंपळाखालचे किडे मुंगळे तुमचा तो गुळाचा खडा खाईल, तसं तसं तुमच्या आयुष्यातील जे संकट असतील, अडीअडचणी असतील, लक्ष्मी नारायणांच्या कृपेने सर्व अडचणींचा नाश होईल आणि तुम्हाला सर्व सुखांची प्राप्ती होईल. तुम्हाला प्रत्येक कामात यश मिळायला लागेल. बघा, काही पितृदोष असतील ते सुद्धा संपून जातील. घरात लग्न कार्य शुभ कार्य घडून येतील. संतान प्राप्ती होईल, लक्ष्मी प्राप्ती होईल, धनप्राप्ती होईल. कामात सगळ्या कामात तुम्हाला यश प्रगती मिळायला लागेल. मग मुलांना शिक्षण असेल, नोकरी असेल, प्रत्येक कामात यश मिळेल. पगार, प्रमोशन, जी इच्छा असेल ना, मनोकामना असेल ना, कामदा एकादशीला पिंपळाची सेवा आवर्जून करा. पिंपळाला
स्पर्श करता आला तर आवर्जून करा. शनिवारी आपण पिंपळाला स्पर्श करतो, पण एकादशीला तुम्ही पिंपळाला स्पर्श करू शकता. 21 प्रदक्षिणा घालता आल्या पिंपळाला तर आवर्जून घाला. नाही जमलं किमान 11 तरी प्रदक्षिणा जरूर घालायच्या आहे. घराजवळ जर केळीचं झाड असेल तर केळीच्या झाडाला सुद्धा स्पर्श करा. आवळ्याचं झाड असेल तर आवळ्याच्या झाडाला सुद्धा स्पर्श करा. तर कामदा एकादशीला, वर्षाच्या पहिल्या एकादशीला जेवढे उपाय सेवा होतील ना महिलांनो, दादांनो, आवर्जून करायचं आहे. पिंपळ पूजन तर आवर्जून करा. पिंपळाचं झाड नसेल, आवळ्याचं असेल, आवळ्याच्या झाडाला स्पर्श केला, दिवा लावला, गुळाचा खडा ठेवला तरीही चालेल. शमीचं झाड असेल, शमीच्या झाडाखाली सुद्धा एक दिवा लावायचा आहे. थोडी 2 शमीची पानं मिळाली तर आवर्जून बाळकृष्णांना जशी तुळस अर्पण करू ना, तशी शमीपत्र सुद्धा अर्पण करू शकता तुम्ही.